राज्यासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे. 8 जुलैपर्यंत राज्यातील काही भागांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती गंभीर. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक अखेर 19 तासांनंतर वाहतुकीसाठी सुरू. दरड आणि मातीचा ढिगारा हटवला. कनेक्टिंग लिंकवरील 2 मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. लेनची शिस्त पाळण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन. मुंबई पुणे मार्गावरील 41 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द. 59 गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या. लोणावळा पुणे दरम्यान 4 लोकल गाड्या देखील रद्द. घाट विभागात दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. ढगफुटी सदृश पावसाची शक्यता. तब्बल 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज. प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर. शाळा महाविद्यालयांना सुट्टी. नाशिक त्र्यंबकेश्वरला काहीसा दिलासा. अतिवृष्टीचे ढग सुरत आणि नगर जिल्ह्यातल्या अकोलेकडे सरकले. नाशिक घाटमाथ्यावर अद्याप मुसळधार पाऊस कायम. मुंबईमध्ये आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन. रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट. रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस. पुणे पानशेत मार्गावरील वरदाडे पूल पुरात वाहून गेला, तर बहुलेतील पर्यायी रस्ताही वाहून गेला. अनेक गावांचा संपर्क तुटला. कोल्हापुरात 4 दिवसांपासून जोरदार पाऊस. जवळपास 30 ठिकाणी अतिवृष्टी. पंचगंगा नदी आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता. 299 पैकी 57 बंधारे पाण्याखाली. अपुऱ्या पावसामुळे देशात खरीप पेरणी खोळंबली. खरीप पिकांच्या एकूण पेरणीमध्ये 21% मोठी घट, तर भात लागवडीमध्ये 13% घट. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आज प्रस्थान सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज. तर माऊलींच्या पालखीचं उद्या आळंदीतून प्रस्थान. वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अयोध्येच्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर. माजी सनदी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी. उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या. जुन्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात. मृत तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू.